राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी पुण्यामध्ये COEP कॉलेजमध्ये अभाविप आणि काँग्रेस कार्यकर्ते भिडले। राहुल गांधींच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्यासाठी अभाविपचे कार्यकर्ते तरुणांना धमकावत असल्याचा काँग्रेसचा आरोप। पुण्यातील राड्याचा आणखी एक व्हिडिओ समोर। पोलीस उपायुक्त रावले यांच्याकडून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज। पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जवरून बाळासाहेब थोरात आक्रमक। पुण्यातील राड्या प्रकरणी 50 ते 60 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। युवक काँग्रेस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचाही आरोप। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर। पुणे शहरात छात्रों की गूंज कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमासाठी तब्बल 30 अटी। संध्याकाळी 4:30 ते रात्री 9:30 या वेळेमध्ये कार्यक्रमाला परवानगी। शिंदेंच्या शिवसेनेचा मुंबईमध्ये संघटनात्मक बांधणीवर जोर। लवकरच मुंबईत शिवसेना खांदेपालट करणार। काम न करणाऱ्यांची पदावरून उचलबांगडी करण्याचा इशारा। काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना शिवसेना संधी देणार। मनसे नेते अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर। जेनझींसोबत साधणार संवाद। विविध महाविद्यालयांना अमित ठाकरे भेटी देतील। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊतांचं कुणबी जात प्रमाणपत्र रद्द। जात प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरणाने दिलं नसल्याचं समितीकडून नमूद। विशाखा राऊतांच्या नगरसेवक पदावर टांगती तलवार। BMCच्या विद्यार्थ्यांच्या सहलीवरून नवा वाद होण्याची शक्यता। RSSशी संबंधित कॅम्पसमध्ये सहल। तब्बल 2,46,00,000 रुपये खर्च करणार। सोनं आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ। सोन्याच्या दरामध्ये 6,000 रुपयांची वाढ। सोन्याचा आजचा दर 1,60,000 रुपयांवर, तर चांदीच्या दरामध्ये सुद्धा 10,000 रुपयांची वाढ। चांदीचा आजचा दर 2,50,000 रुपयांवर। मुंबईतल्या प्रतिष्ठित बॉम्ब प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबवर FDA कडून कारवाई। किचनमध्ये माशांचा प्रादुर्भाव। मृत झुरळ, उघड्या झुरळांचे ट्रॅप, जमिनीवर ठेवलेला खाद्यपदार्थ आणि अस्वच्छ रेफ्रिजरेटर आढळला। परवाना निलंबित। लग्न जमवण्याचा आमिष दाखवून भोंदूकडून फसवणूक। विशाल खंडागळेला पोलिसांकडून अटक। अघोरी पूजेच्या बहाण्याने 77,000 उकळल्याचा आरोप आहे। भोंदू आणि साथीदार दोघांनाही अटक। विदर्भात आजपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज। 25 ते 30 ऑगस्ट आणि 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान 2 टप्प्यांमध्ये चांगला पाऊस अपेक्षित। अल निनोचा प्रभाव कायम असला तरी विदर्भासह राज्यामध्ये पावसाची शक्यता वाढली। ॲक्सिस बँक फायनान्स कंपनीच्या सेक्रेटरीला लाखोंचा गंडा। नामवंत कंपनीची बॅग 1,668 रुपयांना मिळण्याचं आमिष। महिलेची तब्बल 1,46,000ची फसवणूक।